मी आपल्याला एक गोष्ट सांगतो की 1991 ला मी ज्यावेळेस तुमचा खासदार झालो त्यावेळेस आपली लोकसंख्या 6 लाख होती. पिंपरी चिंचवडची म्हणतो मी. 2001 ला ती 10 लाख झाली, 4 लाखांनी वाढली 10 वर्षात. 2011 ला 17 लाख झाली, 7 लाखांनी वाढली. 2021 ला 28 लाख झाली आणि 2031 ला ती 42 लाख होणार आहे आणि 2041 ला ती 61 लाख होणार आहे. म्हणजे 91च्या 40 वर्षांनी 40 ते 50 वर्षांनी जवळपास 10 पट लोकसंख्या वाढणार आहे. मग रस्ते मोठे करायला नको, क्रीडांगण असायला नको, उद्यानं असायला नको, वेगवेगळ्या सुविधा तुम्हाला द्यायला नको, पाणी जास्त तुम्हाला उपलब्ध करून द्यायला नको. हे केल्याशिवाय गत्यंतर नाही. आणि ही मेथड जी काही सिटी पॉप्युलेशनचा ग्रोथ आणि प्रोजेक्टेड पॉप्युलेशन ह्याच्यातनं अभ्यास करून ही सगळी काढलेली आहे. उगीच ढगात गोळ्या मारत बसलेलो नाहीये. त्याच्यामुळं पिंपरी चिंचवडकरांनो, मी तुम्हाला सांगतो, आज तुमच्यामुळं मला 6 वेळेला उपमुख्यमंत्री पद त्या ठिकाणी मिळालेलं आहे. मी त्याच्यामध्ये समाधानी आहे. पण मला ज्या जनतेने मला प्रेम दिलंय, आशीर्वाद दिले, भरभक्कम पाठिंबा दिलाय, त्यांच्या करता देखील अशा काही गोष्टी करायच्या की देशामध्ये आपला परिसर, आपला इकडचं सगळं काम हे नंबर 1चं त्या ठिकाणी झालं पाहिजे. महाराष्ट्रवादी रे.